गुड मॉर्निंग क्लास. लास्ट लेक्चरला आपण इलेक्ट्रोकेमिस्ट्री चॅप्टरमध्ये लास्ट पॉईंट पाहिलं होता. इलेक्ट्रोलिसिस ऑफ मोल्टन सोडियम क्लोराइड अँड इलेक्ट्रोलिसिस ऑफ ॲक्वियस सोडियम क्लोराइड. ओके, त्याचं आपण कन्स्ट्रक्शन पाहिलं होतं आणि सेल रिॲक्शन्स आपण लास्ट लेक्चरला पाहिले होते. ऑक्सिडेशन हाफ सेल रिॲक्शन अँड रिडक्शन हाफ सेल रिॲक्शन ऑफ इलेक्ट्रोलिसिस ऑफ फ्यूज सोडियम क्लोराइड अँड मोल्टन sodium chloride. Okay, and then types of electrochemical cell, electrolytic cell, galvanic cell, and cell constant, determination of cell constant, determination of conductivity. Okay, so that point was over in the last lecture, and now let's move to the next point, that is quantitative aspect of electrolysis. Quantitative aspect of electrolysis. So let's see quantitative aspect of electrolysis. So here first is calculation of quantity of electricity pass. Quantity of electricity pass. Okay, किती क्वांटिटी ऑफ इलेक्ट्रिसिटी पास झाली. टू कॅल्क्युलेट क्वांटिटी ऑफ इलेक्ट्रिसिटी पास ड्युरिंग इलेक्ट्रिसिटी, द अमाऊंट ऑफ करंट पास थ्रू द सेल इज मेजर द टाइम फॉर विच करंट इज पास. ओके, करंट किती टाईममधनं करंट पास केला आहे, दॅट इज क्यू इज इक्वल टू आय एन टू टी. ओके, वेअर आय इन एम्पियर अँड टी इन सेकंड. ओके, क्यू इज इक्वल टू आय इन टू टी, where I is an electric current in ampere and T is a time in second. Okay, so with the help of this we can find out the quantity of electricity pass. Okay, so current in ampere and time in second. Okay, that will give us the quantity of electricity pass. So here next point is that calculation of moles of electron pass. Okay, आता पुढचं पॉईंट पहा. आता याच्यामध्ये क्वांटिटी ऑफ इलेक्ट्रिसिटी पास आपण फाइंड आउट केली की एका सेकंदामध्ये किती अमाऊंट ऑफ करंट पास होतो. ओके, सो दॅट विल गिव्ह अस द क्वांटिटी ऑफ इलेक्ट्रिसिटी पास. आता नेक्स्ट पॉईंट आहे आपला कॅल्क्युलेशन ऑफ नंबर ऑफ मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन पास. नंबर मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन पास. सेकंड आहे मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन पास. नंबर ऑफ मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन पास, किती इलेक्ट्रॉन पास झाले. ओके, आता टोटल चार्जेस, द चार्ज ऑन ऑफ 1 मोल ऑफ इलेक्ट्रॉन, वन मोल ऑफ इलेक्ट्रॉनवरती किती चार्ज आहे, तर 1 फॅरेडेज ऑफ electricity, that is a 96500 coulombs. Okay, so this is the 96500 for 1 farads of electricity. So number of moles of electrons actually pass is nothing but q upon 96500. Okay, so just upon quantity of electricity जी काय आहे तिला डिवाइड बाय 9650 ने जर आपण डिवाइड केलं तर वी कॅन फाइंड आउट द number of moles of electrons actually pass. Okay, that was the second. Then third आहे calculation of moles of product form. Okay, आता moles of electron pass third आहे moles of product form. Okay, moles of product form. आता किती प्रोडक्टचे किती मोल्स फॉर्म झाले. ओके, ते फाइंड आउट करायला काय करावं, पहिल्यांदा त्याचा मोल रेशो कॅल्क्युलेट करावं लागेल आपल्याला. मोल रेशो. सो व्हॉट इज द मोल रेशो. मोल रेशो मोल्स ऑफ प्रोडक्ट फॉर्म अपॉन मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन रिक्वायर्ड. मोल्स ऑफ प्रोडक्ट फॉर्म अपॉन मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन रिक्वायर्ड. ओके, हाफ सेल रिॲक्शनमध्ये किती मोल्स ऑफ प्रोडक्ट फॉर्म झाले, 1 मोल झाला, 2 मोल झाला, 3 मोल झाले, आणि मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन रिक्वायर्ड किती मोल्स इलेक्ट्रॉनची रिक्वायर्ड आहे त्याच्यावरती आपण त्याचं मोल रेशो कॅल्क्युलेट करू शकतो. ओके, आणि मग मोल्स ऑफ प्रोडक्ट फॉर्म किती प्रोडक्ट फॉर्म झालाय. ओके, सो दॅट विल बी द
moles of product form is nothing but Q upon 96500 into mole ratio ओके. हे जर आपण याला जर मल्टिप्लाय केलं मोल रेशोने, ओके, दॅट इज द मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन पास, त्याला जर आपण मल्टिप्लाय केलं मोल रेशोने, तर वी आर गेटिंग द मोल्स ऑफ प्रोडक्ट फॉर्म. ओके, समजतंय. क्वांटिटी ऑफ इलेक्ट्रिसिटी क्यू इज इक्वल आय इंटू टी. मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन पास, किती इलेक्ट्रॉन पास झालेत त्या, सो 1 मोल ऑफ इलेक्ट्रॉन्स किती आहे 96500 कुलम्स. ओके, सो क्यू आपण 96500 घेतलं तर आपल्याला किती नंबर ऑफ मोल्स ऑफ प्रोडक्ट फॉर्म झाले ते आपल्याला, सॉरी, नंबर ऑफ मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन पास झाले ते आपल्याला कॅल्क्युलेट करता येईल. आणि थर्ड आहे की मोल्स ऑफ प्रोडक्ट किती प्रोडक्टचे मोल फॉर्म झाले, तर त्यासाठी मोल रेशो आहे. तर मोल रेशो पहिल्यांदा कॅल्क्युलेट करावं लागेल आपल्याला. सो व्हॉट इज मोल रेशो? मोल्स ऑफ प्रोडक्ट फॉर्म अपॉन मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन रिक्वायर्ड. ओके, सो विथ द हेल्प ऑफ दिस वी कॅन फाइंड आउट द मोल्स ऑफ प्रोडक्ट फॉर्म. ओके, आणि लास्ट आहे मास ऑफ प्रोडक्ट, कॅल्क्युलेशन ऑफ मास ऑफ प्रोडक्ट. ओके, फोर्थ पॉईंट आहे मास ऑफ प्रोडक्ट. मास ऑफ प्रोडक्टचं किती मास फॉर्म झाला. ओके, आपण क्वांटिटी फाइंड आउट केली इलेक्ट्रिसिटीची, आपण नंबर ऑफ मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन फाइंड आउट केले, आपण मास ऑफ नंबर ऑफ मोल्स ऑफ प्रोडक्ट फॉर्म कॅल्क्युलेट केलं. आता मास ऑफ सबस्टन्स प्रोड्यूस. ओके, सबस्टन्सचं किती मास प्रोड्यूस झालं. सो मास ऑफ सबस्टन्स प्रोड्यूस, we have to find out the molar mass of that substance. Okay, so mass W is equal to moles of product. ओके, फॉर्म्युला काय दिलं आपल्याला, W मास इज इक्वल टू मोल्स ऑफ प्रोडक्ट, प्रोडक्टचं मोल मल्टिप्लाय बाय मोल रेशो मल्टिप्लाय बाय मोलर मास ऑफ प्रोडक्ट, मोलर मास ऑफ प्रोडक्टचं मोलर मासने त्याला मल्टिप्लाय करायचं. ओके, सो द फॉर्म्युला काय होईल मग, मोल्स ऑफ प्रोडक्ट फॉर्म I इंटू टी अपॉन 96500 इंटू मोल रेशो इंटू मोलर मास. ओके, ह्या फॉर्म्युल्यामध्ये आपण व्हॅल्यू पुट केल्या तर वी कॅन फाइंड आउट द मास ऑफ प्रोडक्ट, किती प्रोडक्टचं मास फॉर्म झालं आहे, दॅट कॅन बी फाइंड आउट. काही प्रॉब्लेम इथं सॉल्व करून दिलेले आहेत. ओके, सो डिपेंडिंग ऑन दिस जस्ट सॉल्व द प्रॉब्लेम बेस्ड ऑन दिस. ओके, एक प्रॉब्लेम घेऊया आपण, तुम्ही सॉल्व करा. तुम्हाला एक प्रॉब्लेम देतो, तो सॉल्व करा तुम्ही डिपेंडिंग ऑन दिस. फक्त व्हॅल्यू पुट करायचं तुम्हाला. ड्युरिंग इलेक्ट्रोलिसिस 10 ampere current is passed through 10 ampere current pass through the cell for 1 hour. Calculate mass of product form. Calculate mass of product form. Molar mass of calcium. कॅल्शियमचं मोलर मास दिले त्यांनी, दॅट इज 40 ग्रॅम पर मोल. ओके, सो सॉल्व करायला. ड्युरिंग इलेक्ट्रोलिसिस 10 एम्पियर करंट पास थ्रू द सेल फॉर 1 hour. दिस इज द आय, दिस इज टी. याच्या थ्रू आपण क्वांटिटी ऑफ इलेक्ट्रिसिटी पास कॅल्क्युलेट करू शकतो. आता नंबर ऑफ मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन्स ॲक्च्युली पास क्यू अपॉन सी. ओके, क्यू अपॉन 96500. ॲक्च्युली नंबर ऑफ मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन्स आपण पास कॅल्क्युलेट करू शकतो. ओके, आता इथं मोल रेशो कॅल्क्युलेट करायचं आहे, तर दॅट विल बी द Ca2+ प्लस 2 इलेक्ट्रॉन्स गिविंग Ca. ओके, कॅल्शियम फॉर्म व्हायला काय करायला लागेल, 2 इलेक्ट्रॉन तो पिकअप करेल. सो इथं मोल रेशो काय येईल, मग किती मोल फॉर्म झाला, कॅल्शियमचा 1 मोल फॉर्म झाला, आणि किती इलेक्ट्रॉन रिक्वायर्ड आहे, तर मोल रेशो विल बी 1/2. 1 इज द नंबर ऑफ मोल्स ऑफ
कॅल्शियम फॉर्म किती, एक फॉर्म झाला आणि किती इलेक्ट्रॉन रिक्वायर्ड आहेत, 2 इलेक्ट्रॉन. ओके, सो दॅट इज अ 1/2. 1/2 हा झाला मोल रेशिओ. सो मोल रेशिओची व्हॅल्यू पुट केली आणि मोलर मास दिलं आपल्याला. सो किती मोलर मास आहे कॅल्शियमचं, 40. त्याने मल्टिप्लाय करा, तुम्हाला तो फाइंड आउट करता येईल. ओके, असे प्रॉब्लेम काही येतील ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करा, एक्झामला मे बी विचारू शकतात. ओके, आता पुढचं पॉईंट घेऊ आपण, इम्पॉर्टंट पॉईंट. आणि काही सॉल्व प्रॉब्लेम आहेत टेक्स्टबुकमध्ये ते पण चेक करा. ओके, इथं आपला इलेक्ट्रोलिटिक सेल जो आहे तो पॉईंट फिनिश होत आहे. ओके, पुढचा पॉईंट घेतो आपण, दॅट इज गॅल्व्हॅनिक सेल और वोल्टाइक सेल. सो गॅल्व्हॅनिक सेल, आता गॅल्व्हॅनिक और वोल्टाइक सेल बघा. आता गॅल्व्हॅनिक और वोल्टाइक सेल, अ सेल इन विच convert chemical energy into electrical energy. Okay, a cell in which converts chemical energy into electrical energy. म्हणजे इथं इलेक्ट्रिसिटी काय होणार, प्रोड्यूस होणार. ओके, आणि इलेक्ट्रोलिटिक सेलमध्ये इलेक्ट्रिसिटी काय होणार, कन्झ्युम होणार. ओके, so galvanic or voltaic cell, a cell which converts chemical energy into electrical energy by spontaneous oxidation reduction reaction, they are called as a galvanic or voltaic cell. Galvanic or voltaic cell. काही एक्झाम्पल आहे त्याच्यामध्ये गॅल्व्हॅनिक सेलचे किंवा वोल्टाइक सेलचे, तर ड्राय सेल आणि डॅनियल सेल ते आपल्याला पुढे आहे, ते आपण पुढे पाहूया. ओके, गॅल्व्हॅनिक और वोल्टाइक सेल. याच्यामध्ये पुढचा पॉईंट आहे आपला, दॅट इज सॉल्ट ब्रिज. ओके, सॉल्ट ब्रिज. गॅल्व्हॅनिक सेलमध्ये काय, केमिकल एनर्जी इज कन्वर्ट इन टू द इलेक्ट्रिकल एनर्जी बाय स्पॉन्टेनियस ऑक्सिडेशन रिडक्शन रिएक्शन. सो पुढचा पॉईंट आहे सॉल्ट ब्रिज. सो लेट्स सी व्हाट इज अ सॉल्ट ब्रिज. इट इज अ U-shaped glass tube. It is a, in a galvanic cell the two solutions are connected by salt bridge. Okay, it is a U-shaped glass tube. U-shaped glass tube. U-shaped glass tube. ओके, त्याचा शेप कसा आहे, U शेप, containing strong electrolytes like KCl or KNO3. The two ends of salt bridge bear cotton plug and immerse in the solution. ओके, पहा काय सॉल्ट ब्रिजचे डायग्राम दिली इथं आपल्याला. U शेप आहे. सो दिस इज द U-shaped glass tube. आणि याच्यामध्ये काय आहे, सॅच्युरेटेड KCl सोल्युशन. सॅच्युरेटेड KCl सोल्युशन, U-ट्यूब आहे. इथं ग्लासूल प्लग करून टाकायचं तर एंड. ओके, आणि याच्यामध्ये सॅच्युरेटेड सोल्युशन आहे KClचं सोल्युशन आणि U-ट्यूब ग्लास ट्यूब आहे. सो दिस इज द सॉल्ट ब्रिज. ओके, एक्झाममध्ये काय क्वेश्चन आहे, व्हॉट इज सॉल्ट ब्रिज. सो सॉल्ट ब्रिज इज U-shaped glass tube containing strong electrolyte potassium chloride or potassium nitrate. The two ends of the salt bridge are plugged by the cotton and ends are immersed in the solution. म्हणजे काय करायचं, हे सोल्युशनमध्ये काय करायचे, डीप करायचे. ओके, सो दिस इज सॉल्ट ब्रिज. ओके, डायग्राम सॉल्ट ब्रिजचे आहे. पुढचा पॉईंट आहे फंक्शन्स ऑफ सॉल्ट ब्रिज. आता सॉल्ट ब्रिजचे काही फंक्शन्स आहेत. ओके, म्हणजे कुठे यूज करतात सॉल्ट ब्रिज. सो लेट्स सी. पहिलं फंक्शन आहे, इट कनेक्ट द सोल्युशन ऑफ टू हाफ सेल. कनेक्ट दी solutions of two half cell. टू हाफ सेलचे सोल्युशन काय करतो, तो कनेक्ट करतो. इट इज अ फर्स्ट फंक्शन. सेकंड, इट अवॉइड मिक्सिंग ऑफ सोल्युशन बिटवीन द टू हाफ सेल. इट अलाउज टू पास द आयन. थर्ड फंक्शन आहे, इट अलाउज टू पास द आयन्स फक्त पास होतील याच्यामधनं. अँड हेन्स इलेक्ट्रिकल कॉन्टॅक्ट बिटवीन देम इज मेड अँड इट अलाउज मायग्रेशन ऑफ आयन्स थ्रू इट. ओके, आणि फोर्थ आहे मायग्रेशन ऑफ आयन्स. ओके,
connect the solution of two half cell, avoid the mixing of solution between the two half cell. It allows to pass the ion through the cell, which made the electrical contact between them, and it maintains electrical neutrality in both the solution. Maintain electrical neutrality. Okay, so this is the function of the salt bridge. Now next point, that is formulation of galvanic cell. Formulation of galvanic cell. Okay, आता लेट्स सी काय फॉर्म्युलेशन आहे याच्या गॅल्व्हॅनिक सेलचं, तर ते आपल्याला पाहायचं याच्यामध्ये. फॉर्म्युलेशन ऑफ गॅल्व्हॅनिक सेल. फॉर्म्युलेशन ऑफ galvanic cell. Okay, a galvanic cell is represented by formula or a short notation that includes electrode, aqueous solution of ions and other species which may or may not be involved in the cell reaction. The following conventions are used to write the cell notation. Okay, आता काही कन्व्हेन्शन दिले त्यांनी, ते कन्व्हेन्शन आपल्याला we have to follow that convention in order to formulate the cell. Okay, so it is represented by diagram which include the electrode, aqueous solution and ions. पहिलं नोटेशन आहे त्याच्यामध्ये, that the negative electrode where oxidation, negative electrode काय आहे, anode is always negative electrode anode where oxidation takes place and which is written on left hand side. Okay, the metal electrode, inert electrodes are denoted by vertical lines. याच्यामध्ये the electrode anode with the negative sign which is written on left hand side. Second I the positive electrode, that is called cathode, where a reduction taken place and which is written on the RHS, right hand side. पॉझिटिव्ह इलेक्ट्रोड आहे कॅथोड, त्याच्यामध्ये रिडक्शन होईल आणि तो लिहितो कुठं आपण राईट हँड साईडला. ओके, सो सेल रायटिंगमध्ये पण हेच हाच पॉईंट आहे. ओके, सो ॲनोड लेफ्ट हँड साईडला असेल आणि कॅथोड राईट हँड साईडला असेल. ओके, ॲनोडवरती काय होईल, ऑक्सिडेशन होईल. ॲनोडचा इलेक्ट्रोड आहे तो निगेटिव्ह आहे, कॅथोडचा इलेक्ट्रोड आहे तो पॉझिटिव्ह आहे. ओके, हे दोन पॉईंट सेल नोटेशनमध्ये इम्पॉर्टंट आहे. थर्ड पॉईंट आहे, a single vertical line is used between the electrode and aqueous solution. म्हणजे कोणती ही single vertical line is used between the electrode and the aqueous solution of ions. It represents direct contact between them. Okay, and next आहे त्याच्यामध्ये that is a double vertical line. ही single vertical line is between the electrode and the aqueous solution. म्हणजे इथं aqueous solution असेल आणि इकडे इलेक्ट्रोड असेल, इलेक्ट्रोड. ओके, त्याच्यामध्ये आपण सिंगल व्हर्टिकल लाईन बघू. आणि फोर्थ आहे डबल व्हर्टिकल लाईन. डबल व्हर्टिकल लाईन यूज बिटवीन द सोल्युशन टू इंडिकेट दे आर कनेक्टेड बाय सॉल्ट ब्रिज. सॉल्ट ब्रिजने ते काय झालं, कनेक्टेड बाय सॉल्ट ब्रिज, कनेक्टेड बाय सॉल्ट ब्रिज. ओके, डबल व्हर्टिकल लाईन इंडिकेट दे आर कनेक्टेड बाय द सॉल्ट ब्रिज. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे, सिंगल व्हर्टिकल लाईन झाली, डबल व्हर्टिकल लाईन झाली आपली. त्याच्यानंतर इनसोलर स्पेसिस गॅसेस असेल, दे आर प्लेस इन इंटेरियर पोझिशन अँड ॲडजस्टंट टू द मेटल इलेक्ट्रोड. मेटल इलेक्ट्रोडचे ते ॲडजस्टंट लिहायचे. ओके, आणि सपोज गॅस इलेक्ट्रोड असेल किंवा इनर्ट इलेक्ट्रोड असेल, गॅस इलेक्ट्रोड ऑर इनर्ट इलेक्ट्रोड. Inert metal electrode like platinum used as a conductor to absorb the gas on it and it's shown by the comma. Okay, आणि तो कशाने शोन करतो आपण, फॉर एक्झाम्पल प्लॅटिनम कॉमा हायड्रोजन. ओके, गॅस इलेक्ट्रोड दॅट कॅन बी शोन. गॅस इलेक्ट्रोड किंवा इनर्ट मेटल इलेक्ट्रोड असेल तर तो कॉमन आपण शो करतो. ओके, सो दिस इज अ फॉर्म्युलेशन ऑफ सेल
और शॉर्ट नोटेशन ऑफ अ गॅल्व्हॅनिक सेल. ओके, आता याच रूलवरती आपण लिहूया सेलची जी डायग्रॅम आहे ती सेलची डायग्रॅम. ओके, आता सेलची डायग्रॅम कशी असते पहा. आपण घेऊया फॉर्म्युलेशन ऑफ द सेल. दॅट इज द सेल कंपोज ऑफ झिंक अँड कॉपर कन्सिस्ट ऑफ 2 हाफ सेल. ओके, पहा आता याच्यामध्ये सपोज Zn2 plus 1 molar is in contact with. ओके, आता कनेक्ट करतो मी. फॉर एक्झाम्पल याच्यामध्ये Zn आहे, Zn2 plus 1 molar is in contact with Zn and Cu2 plus 1 molar is in contact with Cu. ओके, सो ही सेल आहे झिंक आणि कॉपरची. तर आपल्याला फॉर्म्युलेट करायचं, तर याच्यामध्ये ज्याचं ऑक्सिडेशन होतं तो लेफ्ट हँड साईडला आणि ज्याचं रिडक्शन होतं तो राईट हँड साईडला. सो इथं आपण झिंक लेफ्ट हँड साईडला ना, झिंक सॉलिड. आता तो सिंगल व्हर्टिकल लाईनने आपण कशाच्या कॉन्टॅक्टमध्ये आहे, Zn2 प्लसच्या, आणि त्याचं कॉन्सन्ट्रेशन किती आहे 1 मोलर. आणि दोन्ही सेल कशाने रिप्रेझेंट केल्या, डबल व्हर्टिकल लाईन. सो दॅट विल बी Cu2 प्लस ॲक्वियस, दॅट इज 1 मोलर. ओके, विच इज इन कॉन्टॅक्ट विथ द Cu सॉलिड. ओके, सो दिस इज द फॉर्म्युलेशन ऑफ द सेल. दिस इज द फॉर्म्युलेशन ऑफ अ सेल. समजते. सो सिम्पल आहे. जे काय रूल्स पाहिले आपण, निगेटिव्ह इलेक्ट्रोड लेफ्ट हँड साईडला ज्याच्यामध्ये ऑक्सिडेशन होईल, पॉझिटिव्ह इलेक्ट्रोड राईट हँड साईडला ज्याच्यामध्ये रिडक्शन होईल. इलेक्ट्रोड आणि त्याच्या ॲक्वियस सोल्युशनमध्ये सिंगल व्हर्टिकल लाईन द्यायची. आणि दोन्ही सोल्युशन जे आहे, दोन आहे 1 मोलरचं सोल्युशन झिंकचं, हे 1 मोलरचं कॉपरचं सोल्युशन, आणि त्याच्यामध्ये काय केलं आपण, सिंगल व्हर्टिकल लाईन शो केली. आता फॉर एक्झाम्पल पहा, हा एक बीकर आहे आणि हा एक बीकर आहे, 2 बीकर आहेत. ओके, हे सोल्युशन आहे झिंक सल्फेटचं आणि हे सोल्युशन आहे कॉपर सल्फेटचं. इथे एक इलेक्ट्रोड आहे, इथे एक इलेक्ट्रोड आहे. ओके, हा झिंकचा आणि हा कॉपरचा, आणि दोन्ही सोल्युशन कशाने कनेक्ट केलेत, बाय युजिंग सॉल्ट ब्रिज. ओके, आणि दोन्ही ते आपण कनेक्ट केले याला. ओके, सो याच्यामध्ये झिंक सल्फेटचं सोल्युशन आहे, याच्यामध्ये कॉपर सल्फेटचं सोल्युशन आहे. सो ही जी सेलचं रिप्रेझेंटेशन आहे ते आपण डायग्रॅममध्ये असं रिप्रेझेंट केलं. ओके, झिंक इलेक्ट्रॉन लेफ्ट हँड साईड, कॉपर इलेक्ट्रॉन राईट हँड साईड. आता इथं काय होईल, झिंकचे इलेक्ट्रॉन काय करेल, लूज करेल, तो इथं बॅटरी पिकअप करेल, बॅटरी परत काय करेल, इकडे पास करेल कॉपरच्या ह्याला. कॉपरमधनं परत ते सोल्युशनमधनं दोन्ही सोल्युशनमध्ये कॉन्टॅक्ट कोण करेल, तर सॉल्ट ब्रिज करेल. दिस इज अ सॉल्ट ब्रिज, दिस इज अ सॉल्ट ब्रिज. ओके, सो दिस इज द नोटेशन ऑफ गॅल्व्हॅनिक सेल और वोल्टाइक सेल. ओके, पुढचा पॉईंट आहे आता याच्याशीच रिलेटेड आहे, रायटिंग ऑफ सेल रिॲक्शन. रायटिंग ऑफ सेल रिॲक्शन पहा आता, रायटिंग ऑफ सेल रिॲक्शन. आता सेल रिॲक्शन कशा लिहायच्या, सेल रिॲक्शन कशा लिहायच्या. ओके, तर ॲक्च्युली बराचसा मोठा पॉईंट आहे तो आपण सेल रिॲक्शन आता, रायटिंग ऑफ सेल रिॲक्शन ऑन द राईट हँड इलेक्ट्रोड इज कॅथोड. ओके, काय राईट हँड इलेक्ट्रोड इज कॅथोड, आणि कॅथोडला काय होतं, ऑलवेज रिडक्शन, आणि लेफ्ट हँड इलेक्ट्रोड इज ॲनोड, आणि ॲनोडला ऑलवेज काय, ऑक्सिडेशन. ओके, आणि इकडे रिडक्शन. ओके, ही गोष्ट लक्षात ठेवा. राईट हँड इलेक्ट्रोड इज कॅथोड वेअर रिडक्शन इज टेकन प्लेस, लेफ्ट हँड इलेक्ट्रोड ॲनोड वेअर ऑक्सिडेशन इज टेकन प्लेस. ओके, so oxidation half cell reaction takes place at left hand side of the electrode and reduction half cell reaction is taken at the right hand electrode. And cathode is positive, anode is negative. Okay, so this cathode is positive electrode and anode is a negative electrode. So ह्याच्यामध्ये आपण ते घेतलं. Then oxidation half cell reaction takes place at the left hand side of electrode and reduction half cell reaction taken at the right hand side of the electrode. The net cell reaction is the sum of
ओके, हा झाला फर्स्ट पॉईंट. सेकंड, नेट सेल रिॲक्शन. नेट सेल रिॲक्शन इज सम ऑफ ऑक्सिडेशन हाफ सेल रिॲक्शन अँड रिडक्शन हाफ सेल रिॲक्शन. म्हणजे ऑक्सिडेशन हाफ सेल रिॲक्शन आणि रिडक्शन हाफ सेल रिॲक्शनची काय आहे, सम, दॅट इज द नेट सेल रिॲक्शन. ओके, आता व्हाईल ॲडिंग हाफ सेल रिॲक्शन इलेक्ट्रॉन मस्ट बी कॅन्सल. हाफ सेल रिॲक्शनमध्ये काय होतात, व्हाईल ॲडिशनमध्ये इलेक्ट्रॉन गेट कॅन्सल. का? कारण जितके इलेक्ट्रॉन लूज झाले तितकेच इलेक्ट्रॉन गेन झाले, म्हणून इलेक्ट्रॉन काय होतात इथं ट्रान्सफर होतात. नो इलेक्ट्रॉन्स अपीअर इन द नेट सेल रिॲक्शन ड्यू टू ऑल इलेक्ट्रॉन लॉस बाय स्पेसिस अंडरगो ऑक्सिडेशन इज गेन बाय द स्पेसिस अंडरगो रिडक्शन. इंडिव्हिज्युअल हाफ सेल रिॲक्शन मे बी रिटर्न विथ वन ऑर मोर इलेक्ट्रॉन्स. ओके, इंडिव्हिज्युअल हाफ सेल रिॲक्शन एक किंवा पेक्षा जास्त इलेक्ट्रॉनने काय करतो आपण राईट करू शकतो. सो इट इज द rules for writing the cell reaction. Rules for writing the cell reaction. ओके, सो उद्याच्या लेक्चरला आपण इलेक्ट्रोड पोटेन्शियल आणि सेल पोटेन्शियलचं पॉईंट घेऊ. ठीक आहे, आजच्या पुरतं इथेच थांबू आपण. ओके, उद्याच्या लेक्चरला आपण पुढचा पॉईंट घेऊ. ठीक आहे, थँक्यू.